या माणसाला त्याच्या डोळ्यांनी काहीच दिसत नव्हतं. पूर्ण ब्लाइंड झालेलं होतं आणि ह्या डॉगला गाडीने उडवल्यामुळं हे अपंग झालेलं होतं. यांनाच वाचवण्यासाठी मी आज सकाळी निघालो होतो पावसा-पाण्यात. काल रात्रीपासून न थांबणारा पाऊस चालू होता आणि त्यासाठीच आपण डॉगकडे बघायला आलेलो होतो. ते पावसात भिजत तर नाही, त्यासाठी थोडीशी सोय केली. त्याला खाऊ वगैरे घातलं आणि नंतर आकाश भाऊ आणि आपली टीम सगळी आलेली होती. नंतर आपण ह्या कुत्र्याचा एक्स-रे वगैरे काढला आणि ह्याला घेऊन चाललो इगतपुरी इथं असणारे जॉर्ज शेल्टर होमला. फायनली हे प्राणी त्रासमुक्त होणार होते, कारण आपल्याकडे त्याला देण्यासाठी जास्त सोय नव्हती, शेल्टर होमही नव्हतं आणि काही गोष्टींची खूप कमीही पडत होती. आता त्यांची ट्रीटमेंटही होईल आणि ते व्यवस्थित आणि खुशही राहतील. या शेल्टर होममध्ये कितीतरी प्राणी, मांजराचे पिल्लं, कुत्रे सगळे एकत्र राहत होते. ह्या मॅम स्वतःच्या फंडनी हे शेल्टर होम चालवतात, तर सपोर्ट नक्कीच करा तुम्ही पण. आणि प्राण्यांनाही जीव असतो हे कधीच विसरू नका आणि त्यांना जितकं तुम्हाला सपोर्ट करता येईल तितकं करा. ह्यांनी आपल्याला जाता जाता एक छोटीशी ट्री प्लांटिंग गिफ्ट दिले अँड वन्स अगेन थँक्यू आपल्याला सपोर्ट केल्याबद्दल. घराकडच्या गोशाळेत आलेलोच होतो आपल्या संगमनेर इथं. ह्या गोशाळेमध्ये कितीतरी हजारो गाया आणि त्यांच्यावर होणारा लाख रुपयाचा खर्च दिवसाला होत असतो. इथं आपल्याला छोटेसे फॅन वगैरे भेटले, फॅमिली भेटली त्याची. हे पाहून खूप छानच वाटलं. असा होता आपला डे 28 100 डेज ऑफ चॅलेंज.